राम राम मंडळी, गावची चवमध्ये मी तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो। तर मंडळी, आज आपल्याला बनवायचा आहे चुलीवरचा अगदी अस्सल गावरान झणझणीत ठेसा। त्याचं कारण असं, आपल्या घरात दररोज टोमॅटो असतात, पण टमाट्याची भाजी काहींना आवडत नाही, काहींना आवडती। चुलीवरचा असा झणझणीत ठेसा बनवून दाखवणार आहे ना। टोमॅटोचा ठेसा एकदम आपला टोमॅटो सॉस जो राहतो ना, एकदम त्याच चवीचा बनवायचा आहे तसं लागतो। लेकरं आवडीने खातात चपाती बरं। माझ्या सोप्या पद्धतीने बनवायचा आहे। आणि हे बघ, मन भरल पण पोट भरणार नाही। हो, भाग्यश्री मला नेहमी बनवून देत असते टोमॅटोचा ठेसा। तर चला, मी म्हटलं आपल्या शेतात टोमॅटो आहे, आपण आज मस्त गावरान झणझणीत ठेसा बनवूया। तर मंडळी, आता आम्ही काय करतो भाग्यश्री, आपण टोमॅटो आणि मिरच्या ते घेऊन येऊ शेतात। झाड लावलेलं आहे, मस्त असे टोमॅटो आलेत आपल्या झाडांना। आता लसणाची कांडी घेऊया। झणझणीत ठेसा बनवायचा आपल्याला। इथं मस्त पांढरा आले, फुलं बघू शकता किती छान आले। तर मिरच्या लसूण टोमॅटो घेऊन आलो, तर आता चूल पिटून घेतली। आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या अगोदर। मिरच्या भाजून झाल्यात, काढून घेऊ। लसूण पण घेतलेला आहे, नवीन लसूण आहे, लवकर सोलत नाही। आता चिरूनच घेते। आपलं मिरच्या लसूण घ्यायचं आहे अगोदर, मस्त असा कवळा कवळा लसूण आहे। ही लसणाची पात आहे, पात टाकली तरी चालतं। आता लसूण भरपूर झाला एवढा। आता घ्यायचे आपल्याला टोमॅटो कापून, असे 4 फोडी करून घ्यायचे आता, म्हणजे मग पटकन शिजून निघतील टमाटे। मस्त असे लाल जर टोमॅटो आहेत। आता कढई चांगली गरम झाली, थोडंसं तेल टाकायचं आहे। आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचे इथं। टोमॅटो अगोदर धुवून घेतले होते। चांगले परतून घ्यायचे अगोदर। त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे मीठ चांगलं मुरण टोमॅटोमध्ये। दहा मिनिटं शिजून घेऊ आता। पण कढईवर झाकण ठेवलंय, चांगले वाफळून घ्यायचे इथं। आता आपण ताट काढून घेऊ। मस्त असे शिजले तर खाली उतरून घेऊ। खाली उतरून घेतलंय आता। आता आपल्याला याच्यातच मिरच्या टाकायच्या आहेत, आणि हे घेतलेलं लसूण, कोथिंबीर घेतली आपल्याला, कोथिंबीर पण टाकायची आहे। मस्त कवळी कवळीच आहे, आता उपटून आणली मी शेतामधली। आता चांगलं आपल्याला तांब्याने रगडून घ्यायचं आहे ठेशासारखं। मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहे, लसूण मिरची एकत्र झाली पाहिजे याच्यात सगळी। त्याच्यामुळे आपण मिरची अगोदरच भाजून घेतली होती। कच्च्या टोमॅटो चटणी पण छान लागते खायला। मस्त असं आपलं रगडून झालंय आता मिरचीन ते। आता आपल्याला कढई परत चुलीवर ठेवायची। सगळं एकत्र झालंय, टोमॅटो पण मस्त शिजले। तर आपण पाणी वगैरे काहीच नाही टाकलेलं। थोडीशी आता आपल्याला कोरडी करायची आहे, परतून घ्यायची चांगली, जास्त पातळ आहे। याच्यामध्ये थोडासा गूळ टाकला तरी चालेल, म्हणजे जास्त आंबूस नाही लागणार। ज्यांना जास्त आंबूस आवडत नाही त्यांनी गूळ टाकायचा किंवा साखर टाकायची।
अजून आपण कोथिंबीर टाकू याच्यावरून. मस्त शेतातली आत्ता आणली ताजी ताजी उपटून. मस्त असा आपला टोमॅटोचा ठेसा तयार झालाय. वास पण एकदम खमंग सुटलाय. पण मीठ अगोदरच टाकलं होतं टोमॅटो शिजताना. आता कढई खाली उतरून घेऊ. एकच नंबर ठेसा झालाय. मस्त असा आपला चमचमीत ठेसा तयार झालाय. तुम्ही पण असा ठेसा बनवून पहा, करून खा, एकदम छान लागतो चवीला. आणि आजचा ठेसा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.